इतिहास हा वादासाठी नाही तर बोधासाठी वाचन केला पाहिजे किंवा बोधासाठी त्याचं अवलोकन झालं पाहिजे. परंतु आपण जेव्हा एखाद्या विषयाचं वाचन करतो किंवा अध्ययन करतो त्यावेळेला आपला जो मुख्य हेतू आहे किंवा उद्देश आहे तो हेतू किंवा उद्देश हा नेमका काय आहे त्याच्यानुसार किंवा त्या उद्देशानुसार हेतूनुसार त्यामध्ये अर्थबोध प्राप्त होत असतात किंवा प्रकट होत असतात किंवा तसेच अर्थबोध आपल्याला त्या घटना घडामोडीमध्ये दिसत असतात. शेवटी इतिहास काय आहे? आपण ज्या ठिकाणाहून आलो किंवा आपण जिथून आलो मानव हा अनेक दिवसाच्या प्रगतीनंतर या ठिकाणापर्यंत आला आहे. म्हणजे आजपर्यंत अनेक युग होऊन गेलेत. त्यामध्ये त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग आणि हे कलियुग आहे. म्हणजे हजारो वर्षाचा कालखंड लोटलेला आहे किंवा या पाठीमागे हजारो वर्षाचा भूतकाळ होऊन गेलेला आहे. आणि त्या भूतकाळामध्ये किंवा त्या कालखंडामध्ये सामाजिक संस्कृती, सामाजिक विचार, भाषा, प्रांत, रचना, ठिकाण ह्या अनेक बाबी ह्या वेळेनुसार, प्रसंगानुसार, स्थितीनुसार बदललेल्या आहेत. आपण आज जसे दिसतोय किंवा ज्या पद्धतीने जगतोय, जीवनशैली आपली आजची जी आहे ती जीवनशैली ही आपण अनेक वर्ष मागे गेलो तर तशी जीवनशैली नव्हती किंवा त्या पद्धतीची जीवनशैली त्या कालखंडामध्ये अस्तित्वात नव्हती. म्हणजे जसं जसं विज्ञान युगामध्ये प्रगती होत आहे किंवा विज्ञान युगाचा प्रभाव किंवा त्याच्यामध्ये संशोधन होत आहे तसं तसं प्रगतीच्या दिशेने आपण गतिमान होत आहेत. परंतु त्याच वेळेला हा विचार केला पाहिजे की भविष्य काळामध्ये ज्या काही घटना घडामोडी पराक्रम किंवा वेगवेगळे विषय घडलेले आहेत तर ते त्या त्या कालखंडातील परिस्थितीनुसार त्या त्या बाबीनुसार घडलेल्या घडामोडी आहेत ज्याला आपण आज इतिहास म्हणून संबोधतो किंवा इतिहास म्हणून वाचतो. परंतु हे सगळं करीत असताना आपण ज्या दिशेला किंवा ज्या विचाराने त्याच्यामध्ये एक उत्क्रांती किंवा एक दिशा शोधतो ती दिशा महत्त्वपूर्ण आहे. ज्या घटना, ज्या घडामोडी किंवा ज्या बाबी घडल्या त्या घडत असताना त्याच्यामध्ये पराक्रमाचे क्षण कोणते आहेत, बोध घेण्यासारखे क्षण कोणते आहेत किंवा बोधाचे क्षण कोणते आहेत, ज्या बोधाच्या क्षणाच्या अनुषंगाने आजच्या पिढीला त्यामधून काही घेता येईल किंवा आपल्याला विद्यमान पिढीमध्ये उत्कर्ष घडण्यासाठी त्याच्यामधून काय शोधता येईल ते शोधणं गरजेचं आहे. परंतु आज दुर्दैव असं आहे की ऐतिहासिक ज्या घटना घडामोडी ज्या बाबी घडलेल्या आहेत त्या बाबीचं अध्ययन करताना अध्ययन करणारी मंडळी त्यामधील बोध हे सर्वसामान्य माणसाच्या समोर किंवा जगाच्या समोर न मांडता त्यामधील विवादास्पद बाबी किंवा त्याच्यामधून एक विवाद निर्माण कसा होईल याच पद्धतीने त्या बाबी सगळ्यांच्या समोर किंवा जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातून एक वेगळं वातावरण दूषित होत असतं. शेवटी जी घटना घडामोड घडलेली आहे झालेली आहे त्या कालखंडात आपण नव्हतो. आपण त्या घटनांमध्ये एक वैचारिक अभ्यास करून त्यामध्ये बोध शोधला पाहिजे की पराक्रमाचं पराकाष्ठा कशा पद्धतीने झाली आणि त्या त्या कालखंडातील माणसं किती ग्रेट होते किंवा त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखं काय आहे. इतिहासाकडून शिकायचं असतं. इतिहासातून वाद हा विषयच नसतो. इतिहास हा वादासाठी नाही आहे. परंतु विद्यमान कालखंडामध्ये ही गोष्ट कोणालाही समजायला तयार नाही किंवा लोक त्याच्याकडे प्रकर्षाने पाहत नाहीत. शेवटी आपण त्याच्यातून बोध घेतला तरच आपल्या जीवनाची उन्नती किंवा उत्कर्ष होऊ शकतो. म्हणून इतिहास हा नेहमीच म्हणजे नेहमीच कोणत्याही कालखंडातील असो त्याच्यामध्ये बोध असतो आणि तो बोध आपल्याला शोधता आला पाहिजे. ज्या बोधातून किंवा त्या बोधाच्या क्षणातून ह्या विद्यमान पिढीचं कल्याण होईल किंवा या पिढीला एक दिशा मिळेल, एक पराक्रमाचं शौर्य मिळेल किंवा एक स्फूर्तिदायक क्षण आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील किंवा आपल्याला त्याच्यातून काही चांगलं घेता येईल किंवा त्याच्यातील जे मर्म आहे ते आपल्याला शोधता येईल. परंतु असं न करता सध्या
काही मंडळी इतिहासामध्ये वाद कसे निर्माण होतील, वाद कसे पेटतील किंवा काही विशिष्ट घटना घडामोडीच्या अनुषंगाने त्याच्यातून एक विशिष्ट प्रकारचा विचार पुढे आणून त्या महापुरुषांचं ज्या पद्धतीने चुकीचं प्रकटीकरण होत आहे त्याच्यामधून साध्य होण्यासारखं फार काही वाटत नाही. शेवटी काय असते की ज्यांनी पराक्रम केला त्या पराक्रमातून आपण शिकायचं असतं. घटना, वेळ, प्रसंग किती बिकट होते आणि एवढ्या बिकट प्रसंगामध्ये त्या क्षणाला त्या बाबीला आज आपण आपल्या भूतकाळामध्ये जे युग होऊन गेले 4 युग, प्रत्येक युगाचं एक आदर्श असं वैशिष्ट्य आहे. त्या युगामध्ये मानव प्रजाती कशी होती, आदर्श मूल्ये कोणते होते, मानवी मूल्ये कोणते होती, ही सगळी मूल्ये समजली पाहिजे. आणि जेव्हापासून मानव निर्माण झाला तेव्हापासून अनेक आक्रमणं, अनेक सांस्कृतिक अतिक्रमणं ही वारंवार झालेली आहेत. विशिष्ट कालखंडानंतर वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक अतिक्रमण हे होतच असतं. हा निसर्गाचा भाग आहे. म्हणजे त्रेतायुगापासून, द्वापारयुगापासून, सत्ययुगापासून कलियुगापर्यंत अनेक वेळा ह्या घटना घडामोडी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या माध्यमातून घडलेल्या आहेत. घडलेल्या नाहीत असं नाही. प्रत्येक संस्कृतीवर, प्रत्येक संस्कृतीचं आक्रमण, अतिक्रमण हे झालेलं आहे. पण ते सगळं होत असताना त्याच्यामध्ये बोधाचे क्षण काय आहेत, आपल्याला त्याच्यामधून स्फूर्ती घेण्यासारखे क्षण काय आहेत, ही बाब महत्त्वाची असते. शेवटी त्या इतिहासाचा अभ्यास करताना याची मनस्थिती काय आहे, त्याला त्याच्यामध्ये काय शोधायचं, नेमकं त्याची भूमिका काय आहे, याच्यानुसार त्याचं महत्त्व, त्याचं वैशिष्ट्य, त्याच्यातील बोधाचे क्षण ह्या बाबी अवलंबून असतात. शेवटी चांगलंही असतं, वाईटही असतं. सृष्टीच्या मध्ये जसं सगळ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत, चांगल्याही आहेत, वाईटही आहेत. समुद्रामध्ये चांगल्याही गोष्टी आहेत, वाईटही आहेत. समुद्राचं थेट पाणी आपण पिऊ शकत नाही, परंतु त्याच पाण्याचं जर बाष्पीभवन झालं आणि ते आकाशात गेलं आणि पुन्हा पाऊस पडला तर ते पाणी आपण पिऊ शकतो किंवा पिण्यायोग्य होतं. म्हणजे थेट समुद्राचं पाणी आपण पिऊ शकत नाही. तसंच चांगल्या वाईट बाबी ह्या प्रत्येक विषयामध्ये असतात, प्रत्येक बाबीमध्ये असतात. पण त्याच्यातलं नेमकं आपण काय घ्यायचं आणि काय घेतलं पाहिजे आणि समाज हितकारक काय आहे, आपल्या हितकारक काय आहे, भविष्यातील अनेक पिढ्यासाठी हितकारक काय आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि इतिहास वाचत असताना हीच गोष्ट समजली पाहिजे किंवा इतिहासाचं अध्ययन करताना महत्त्वपूर्ण बाब ही आहे की त्यामधून आपल्याला शोधायचं काय आहे, नेमकं आपण इतिहास कशासाठी वाचतोय, आपल्याला काय ज्ञानबोध त्याच्यामध्ये प्राप्त झाला. आणि ज्ञानबोध शोधता हा आलाच पाहिजे, तरच त्याचा अध्ययन केल्याचा काहीतरी लाभदायक किंवा हितकारक असा उपयोग आपल्या जीवनामध्ये किंवा आपण इतरांना सुद्धा देऊ शकतो. आपण बोध नाही देऊ शकलो तर इतरांसाठी आपण फार काही देऊ शकतो असं वाटत नाही. आपण आपल्या स्वतःला जरी वाटत असलं की याच्यामध्ये आपण वाद शोधला तरी आपलं क्षणिक समाधान होऊ शकतं, त्याच्यामधून फार काही निष्पन्न होऊ शकत नाही. परंतु बोधाचे क्षण जर आपल्याला त्या बाबींमधून, त्या घटनांमधून, त्या विषयामधून शोधता आले तर ते अनेक पिढ्यासाठी पथदर्शक, मार्गदर्शक किंवा आदर्शत्व ठरू शकतात. म्हणून कोणत्याही घटना, घडामोडी, बाबी ज्या इतिहासकालीन कालखंडामध्ये घडून गेल्या किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये चांगल्या बाबी काय होत्या किंवा आपल्या जीवनामध्ये त्यामधून घेण्यासारखं काय आहे, हाच महत्त्वाचा विषय असतो किंवा महत्त्वपूर्ण बाब असते. आणि तेच आपल्याला घेता आलं पाहिजे किंवा ते शोधता आलं पाहिजे किंवा त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आपल्या विचाराची दिशा तिथपर्यंत गेली पाहिजे किंवा आपल्या ज्ञानाची फ्रिक्वेन्सी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण तिथपर्यंत जर पोहोचू शकलो तरच ह्या सगळ्या बाबींचा आपल्या जीवनामध्ये किंवा इतरांना सुद्धा आपण उपयोग करून देऊ शकतो किंवा आपल्याला सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. अन्यथा त्याच्यामध्ये फार काही निष्पन्न होत नाही किंवा होत नसतं. क्षणिक एक विशिष्ट कालावधीमध्ये त्याच्यामधून वाद होऊ शकतो, विवाद होऊ शकतो, याच्या पलीकडे फार काही साध्य होऊ शकत नाही. पण आपल्याला शाश्वत किंवा अनेक पिढ्यासाठी जर काही साध्य करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला बोध हा शोधताच आला पाहिजे. म्हणून इतिहासकालीन किंवा भूतकाळाचा अभ्यास आपण जेव्हा करतो ते भूतकाळाचा अभ्यास करत असताना भूतकाळामध्ये आपण ज्ञानबोध शोधला पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की भूतकाळामध्ये आपण वाद शोधतो
आणि महत्त्वाची बाब ही आहे की शोधकर्ता जो आहे त्याची मनस्थिती काय आहे, त्याची भूमिका काय आहे किंवा त्याच्या ज्ञानाच्या कक्षा कशा आहेत, त्यानुसार त्या विषयाच्या अनुषंगाने किंवा त्या बाबीच्या अनुषंगाने त्याचं अध्ययन होत असतं आणि त्यामधून शोधणाऱ्या बाबी किंवा बाहेर येणाऱ्या बाबी प्रकट होत असतात. म्हणून तो शोधकर्ता कसा आहे किंवा त्याचं अध्ययनकर्ता कसा आहे त्यावरच अनेक बाबींचं मूल्य, महत्त्व आणि प्रकटीकरण हे अवलंबून असतं. म्हणून कोणत्याही बाबीचा अध्ययन करताना किंवा भूतकाळाकडे पाहत असताना पूर्णतः निष्पक्षपातीपणे किंवा अध्ययनाचा भाग म्हणून किंवा बोध शोधण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. तरच त्याच्यामधून अमृततुल्य, म्हणजे ज्याला आपण अमृत म्हणतो, अमृत काय आहे की जे पिल्यानंतर मृत्यू किंवा आपण ज्याला अमृत म्हणतो किंवा आपण अमर होतो, तसं बोध हा जीवन उत्कर्ष होण्यासाठी असतो. म्हणजे जीवनाला एक वेगळी दिशा मिळण्यासाठी बोध असतो आणि तो बोध त्या मंथनातून, त्या चिंतनातून किंवा भविष्यकाळातून आपण जे अध्ययन करतोय त्याच्यातून बोध मिळाला पाहिजे की आपले पूर्वज हे किती पराक्रमी, दिग्गज किंवा किती हुशार, प्रतिभावंत होते आणि त्यांनी त्या कालखंडामध्ये जीवन जगत असताना आपल्यासाठी काय आदर्शाची पराकाष्ठा निर्माण केली किंवा काय आदर्श स्थापित केले किंवा त्यांनी ज्या पद्धतीने पराक्रम केलेला आहे त्या पराक्रमामध्ये शौर्याचे क्षण काय आहेत, अंगावर शहारे निर्माण करणारे क्षण काय आहेत, ते क्षण महत्त्वपूर्ण आहेत. आपण त्या क्षणाकडे न पाहता आपण त्याच्यामध्ये जे घडलं नाही किंवा जे आपल्याला समजलं नाही किंवा जे चुकीच्या पद्धतीने मांडलं गेले किंवा आपण चुकीच्या पद्धतीने त्याच्याकडे पाहतो. म्हणून इतिहासाचा फार फायदा आजपर्यंत आपल्याला घेता आला नाही किंवा झाला नाही. इतिहासामध्ये महत्त्वाची बाब हीच आहे की इतिहासात वाद नाही तर बोध शोधता आला पाहिजे आणि बोध जर शोधता आला तर इतिहास हा अनेक पिढ्यासाठी अमर होत असतो. इतिहास अमर करता आला पाहिजे, इतिहासातून अमृत शोधता आला पाहिजे. आपण अमृत शोधण्याऐवजी विष शोधतोय आणि हेच दुर्दैव आहे. म्हणून इतिहास हा कधीही वाद निर्माण करण्यासाठी नसतो किंवा वाद पेटवण्यासाठी नसतो किंवा कुणाच्या तरी बद्दल आकस भाव प्रकट करण्यासाठी नसतो किंवा कुणाला तरी दुय्यम लेखण्यासाठी नसतो. त्या कालखंडामध्ये जी शौर्यगाथा निर्माण झाली ती शौर्यगाथा निर्माण होत असताना उत्कर्षाचे किंवा बोध घेण्याचे क्षण काय आहेत, अंगावर रोमांच निर्माण करणारे क्षण काय आहे, ऐतिहासिक क्षण काय आहे की ज्या क्षणातून अनेक जीव आपल्या जीवनामध्ये बोध घेऊ शकतात. असे क्षण किंवा अशा बाबी त्याच्यामधून आपल्याला शोधता आल्या पाहिजे आणि त्याच पद्धतीने अध्ययन झालं पाहिजे. तर ते अध्ययन समाज हितकारक किंवा समाजाच्या हिताचं ठरत असतं. मग तो समाज कोणताही असो, समाज हा विषय नसतो. समाज हा मानवी समूह आहे आणि मानवी समूहाला यशाच्या मार्गावर किंवा उत्कर्षाच्या मार्गावर जाण्यासाठी उत्कृष्ट असं मार्गदर्शन किंवा बोधच आवश्यक असतो आणि तो बोध त्यामध्ये सापडला पाहिजे, शोधला पाहिजे आणि तो सापडणं, शोधणं हे गरजेची बाब असते किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण असते. पण दुर्दैवाने आपण बोधापासून वंचित राहतो आणि जे नको आहे ते शोधून आणतो. म्हणून आपलं तर नुकसान होतच होतं, पण इतरांचं कित्येक पिढ्याचं आपण नुकसान करतो आणि दुर्दैव हे आपण नुकसान करतो हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण नुकसान करतो पण ते आपल्याला कळत नाही, कारण आपला अहंकार आपल्यावर हावी असतो आणि अहंकार म्हणतो आपण जे बोलतोय तेच खरं आहे, आपण जे म्हणतोय किंवा आपण जे शोधलंय हेच खरं आहे. हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे किंवा दुर्भाग्य आहे. शेवटी हा विषय कसाही जरी असला तरी तो ज्याच्या त्याच्या बुद्धिविवेकाचा विषय आहे. शेवटी अहंकार संपुष्टात आल्याशिवाय विवेक जागृत होत नाही आणि विवेक जागृत झाल्यानंतर जे अध्ययन केलं जातं किंवा जे अध्ययन होतं तेच आपल्याला सत्यापर्यंत, वास्तवापर्यंत किंवा मूळ विषयापर्यंत घेऊन जातं. म्हणून शोधकर्ता, बोधकर्ता किंवा अध्ययनकर्ता हा विवेकशील असला पाहिजे, त्याचा विवेक जागृत असला पाहिजे आणि विवेक जागृत करून कोणत्याही प्रकारचा भाव, निष्पक्ष भाव मनात ठेवून भूतकाळाचं अध्ययन केलं पाहिजे. तेव्हाच त्याच्यामधून अमृत आपल्याला प्राप्त होऊ शकतं, अर्जित होऊ शकतं किंवा मिळू शकतं. अन्यथा त्याच्यामधून आपल्या आणि इतरांच्या हिताचं किंवा हितकारक ठरेल असं फार काही बाहेर येऊ शकत नाही. आपला
तो तात्पुरता गैरसमज असू शकतो की आपण खूप काही शोधलेलं आहे, परंतु वाद विवाद आणि ह्या बाबी प्रकट करणं किंवा शोधणं किंवा त्याच्यामधून निर्माण करणं हे काही फार मोठं शोधाचं माध्यम नाही किंवा आदर्शत्वाचं माध्यम नाही किंवा खूपच आपण हितकारक बाबी शोधल्यात असं नाही. आपल्याला बोध शोधता आला पाहिजे. एक जरी बोध आपण इतिहासातून शिकू शकलो स्वतःसाठी आणि इतरांसाठी, तरी इतिहास किंवा भूतकाळचा अभ्यास केल्याचं सार्थक आहे. आणि भूतकाळ असतोच त्याच्यासाठी की मागील प्रेरणा घेऊन पुढील जीवन जगता आलं पाहिजे किंवा पुढील जीवनाची योग्य दिशा निर्माण करता आली पाहिजे, म्हणून भूतकाळातील घटना असतात आणि त्याच्याकडे आपल्याला योग्य पद्धतीने पाहता आलं पाहिजे. आपली पाहण्याची पद्धत, त्याच्या अध्ययनाची पद्धत किंवा आपण त्याच्याकडे कोणत्या पद्धतीने पाहतोय त्यानुसारच त्या घटनेतून आपल्याला बोध शोध जे काही सापडायचं आहे किंवा जे आपण सापडतोय किंवा त्याच्यामधून आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते मिळत असतं. म्हणून आपली मनस्थिती कशी आहे सगळ्यात महत्त्वाचं. बऱ्याच म्हणजे बहुतांश सगळ्या बाबी ह्या आपल्या स्वतःच्या मनस्थितीवर अवलंबून असतात. आपली मनस्थिती काय आहे, आपलं माइंडसेट काय आहे, त्यानुसारच आपल्याला त्याच्यामध्ये बोध किंवा वाद हा सापडत असतो किंवा शोधला जात असतो. म्हणून आपला विवेक, आपली मनस्थिती ह्या बाबी भूतकाळाकडे पाहत असताना किंवा त्या दिशेला जात असताना खूप महत्त्वपूर्ण असतात. म्हणून आपण विवेक जागृत ठेवून जर भूतकाळाचं अध्ययन केलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये बोध मिळाल्याशिवाय राहणार नाही किंवा बोध सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भूतकाळाकडे पाहत असताना विवेकशील पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि त्याच्यातून वाद न शोधता बोध शोधला पाहिजे. तेव्हाच समाज हितकारक बाबी समोर येतील किंवा समाजाच्या हितकारक ते अध्ययन, त्या बाबी, ते बोध कामी पडतील, उपयोगी ठरतील आणि हितदायक ठरतील.